नमस्कार, मी डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या अर्हम आयुर्वेद या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत बदाम तेलाचे आपल्या स्किनसाठी असलेले असंख्य फायदे। खरं तर हे तेल म्हणजे त्वचेसाठी अक्षरशः वरदान आहे। बदामाचं तेल एक रॉयल ऑइल म्हणून जगभरात फार पूर्वीपासून सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरलं जातं। तसं तर अनेक नैसर्गिक घटकांचा वापर अनेक कॉस्मेटिक्स मध्ये होत असतो आणि जी तेल कॉस्मेटिक्स मध्ये वापरली जातात बेसिक इन्ग्रेडियंट म्हणून त्यांच्या गुणधर्मावर कॉस्मेटिकचे रिझल्ट्स अवलंबून असतात। बरेचदा नॅचरल इन्ग्रेडियंट्स आणि काही केमिकल्स यांचं कॉम्बिनेशन करूनच जवळजवळ 99% कॉस्मेटिक्स बनतात। पण जर तुम्हाला केमिकल विरहित संपूर्ण नॅचरल स्किन केअर हवी असेल तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे नॅचरल प्युअर आल्मंड ऑइल। आपली प्राचीन वैद्यकीय पद्धत म्हणजे आयुर्वेद अगदी हजारो वर्षांपासून बदामाच्या गुणांचं वर्णन करते। चला पाहूया कसं हे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान बदामाच्या तेलाचे फायदे आपल्याला सांगतं। सगळ्यात पहिलं म्हणजे हे तेल पोषक घटकांचा खजिना आहे। हे आयुर्वेदानुसार अर्थात खूप स्निग्ध आहे, गुणानं उष्ण आहे। बदामाला संस्कृतमध्ये म्हणतात वातारी, म्हणजे वाताचा शत्रू किंवा वाताचा समूळ नाश करणारा। वातामुळे होणाऱ्या शरीरातल्या सगळ्या तक्रारींसाठी उपयोगी असलेले हे तेल आहे। अर्थात त्यामुळे जेव्हा वातामुळे त्वचा रुक्ष होते तेव्हा सगळ्यात जास्त याचा उपयोग होतो। हे ब्रूहण म्हणजे पोषण देणार आहे, म्हणून त्वचेच्या सेल्सना सुद्धा हे पोषण देतं। हा बदाम तेल म्हणजे व्हिटॅमिन ई चं पॉवर हाऊस आहे। व्हिटॅमिन ई म्हणजे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, ज्यामुळे रोज त्वचेची होणारी झीज आहे त्यापासून बचाव होतो। यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आहेत, ते सुद्धा स्किन सेल्सना स्ट्रेंथ देतात। याच्यामध्ये झिंक आहे, जे कोलॅजन निर्मितीमध्ये मदत करतं, त्वचेला लवचिकपणा देतं। वाढत्या वयानुसार शरीरात कोलॅजनचं प्रोडक्शन कमी व्हायला लागतं आणि मग त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या, फाईन लाईन्स येतात, त्वचेची इलॅस्टिसिटी कमी होते, त्यामुळे चेहऱ्यावरच्या त्वचेवर वय वाढल्याच्या खुणा लवकर दिसतात। बरेच अँटी रिंकल क्रीम्स किंवा कॉस्मेटिक्स मिळतात आणि 40च्या पुढच्या सगळ्या स्त्री पुरुषांनी रात्री असे अँटी रिंकल प्रॉडक्ट्स वापरावे असं वारंवार सांगितलं जातं। त्यामुळे कोलॅजन प्रोडक्शनला एक प्रेरणा मिळावी असा याचा उद्देश असतो। तर झिंक असल्यामुळे आल्मंड ऑइल हे सर्वोत्तम अँटी रिंकल किंवा अँटी एजिंग सोल्युशन आहे। शिवाय याच्यामध्ये बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स आहेत, जी नवीन त्वचा बनण्यासाठी सुद्धा आवश्यक आहेत। याचा दुसरा गुण आहे त्वचा स्निग्ध ठेवणं। अर्थात हे स्निग्ध असल्यामुळे त्वचेला एक लवचिकपणा किंवा मऊपणा येतो। वातहर असल्यामुळे जी कोरडी त्वचा असते ती बॅलन्स व्हायला यामुळे मदत होते आणि त्वचेचा सगळ्यात जो बाहेरचा लेअर असतो ज्याला म्हणतात स्ट्रॅटम कॉर्नियम, तो यामुळे स्ट्रॉंग होतो। तिथून पाण्याचं एक इव्हॅपोरेशन, बाष्पीभवन चालू असतं आणि त्यामुळे त्वचा कोरडी होत असते। जेव्हा तुम्ही रोज आल्मंड ऑइल लावता तेव्हा वरचा त्वचेचा थर सुरक्षित राहतो, स्ट्रॉंग होतो, त्यामुळे त्वचेतलं मॉइश्चराइज किंवा स्निग्धपणा टिकून राहतो। विशेषतः चेहऱ्याची त्वचा शरीराच्या इतर त्वचेपेक्षा पातळ असते, त्यामुळे त्वचेमधून मॉइश्चर लवकर कमी होतं आणि ही त्वचा नाजूक असल्यामुळे चेहऱ्यावर इतर शरीराच्या पेक्षा लवकर सुरकुत्या किंवा पिगमेंटेशन येतं। याच्यामध्ये लिनोलेइक ऍसिड आहे, जे त्वचेच्या लिपिड बॅरियर्सला रक्षण करण्याचं काम करतं, म्हणून सुरकुत्या, पिगमेंटेशन यांना प्रतिबंधक म्हणून आल्मंड ऑइल सगळ्यात बेस्ट आहे। हे नियमित वापरलं तर ट्रान्स एपिडर्मल वॉटर लॉस कमी होतो, त्यामुळे त्वचा मॉइश्चराइज किंवा हायड्रेटेड राहते। याचा फायदा नंबर 3, वयाच्या खुणा कमी करण्यासाठी। हे वयस्थापक आहे, म्हणजे वय वाढण्याचा जो स्पीड आहे तो कमी करणारा। जी त्वचा लूज पडलेली आहे, ज्याचा टोन कमी झालाय, तो पुन्हा रिगेन करायला आल्मंड ऑइल उपयोगी आहे। याच्यामधलं जे व्हिटॅमिन ई आहे आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत त्यामुळे फ्री रॅडिकल्सना प्रतिबंध होतो आणि कोलॅजेन किंवा इलॅस्टिन फायबर तयार होतं। शिवाय आता याच्यामध्ये असलेले फायटोस्टेरॉल्स त्वचेच्या पेशींना नवीन तयार व्हायला प्रेरणा देतात आणि सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा हे मदत करतं, ज्यामुळे एजिंग प्रोसेस कमी होते किंवा तिचा स्पीड कमी होतो। याचा फायदा नंबर 4, तो आहे वर्ण्य, म्हणजे त्वचेचा एक ग्लो किंवा निखार ज्याला म्हणतात तो याच्यामुळे येतो।
कुष्ठघ्न सुद्धा आहे, म्हणजे त्वचा विकारांना दूर ठेवणारं आहे. याच्यामध्ये जे व्हिटॅमिन B3 आहे ते मेलानिन जे त्वचेमध्ये तयार होत असतं त्याला प्रतिबंध करतं. त्यामुळे तुमच्या त्वचेचं जे टेक्स्चर आहे ते एकसारखं व्हायला मदत होते. हायपर पिगमेंटेशन कमी होतं, त्वचेचा टोन सुधारतो, एक इव्हन टोन किंवा टेक्स्चर यामुळे त्वचेला मिळतं. याचा फायदा नंबर 5, सूज कमी करणे. आयुर्वेदात याला म्हटलंय शोथहर आहे, म्हणजे सूज कमी करणार आहे. आता ही सूज म्हणजे फक्त शरीरावर नाही, तर शरीराच्या आतल्या प्रत्येक सिस्टीम मध्ये किंवा सेलमध्ये येणारी सूज किंवा इन्फ्लमेशनची जी प्रक्रिया आहे त्यामुळे वयाचा स्पीड वाढत असतो, एजिंगचा. हे आल्मंड ऑइल पोटातून घेतलं किंवा अप्लाय केलं तर अँटी इन्फ्लमेटरी फायदा मिळतो आणि त्यामुळे पुन्हा वय वाढण्याचा स्पीड कमी होतो. तसंच जे बाकीचे त्वचा विकार आहेत, एक्झिमा आहे, सोरायसिस आहे किंवा पिंपल्स आहेत, याच्यामध्ये सुद्धा त्वचेच्या सेल्सना एक सूज येत असते, ती कमी करण्याचं काम या आल्मंड ऑइलमुळे होतं. त्वचेची सुद्धा एक नैसर्गिक इम्युनिटी असते किंवा एक सिस्टीम असते, सेफ्टी सिस्टीम, ती आल्मंड ऑइलमुळे स्ट्रॉंग होते, ज्यामुळे त्वचेची सेन्सिटिव्हिटी सुद्धा कमी व्हायला मदत होते. तर असे हे बदाम तेलाचे 5 महत्वाचे फायदे. आता हे इतकं गुणकारी तेल सगळ्यांच्या स्किन केअर रुटीन मध्ये असायलाच हवं, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आता नेमकं कोणतं तेल वापरायचं हा महत्वाचा प्रश्न. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच की बाजारात आपल्याला नेहमी 2 पर्याय उपलब्ध असतात, एक आहे रिफाइंड आणि एक आहे घाण्यावरचं. आता रिफाइंड तेलावर बऱ्याच प्रोसेस केलेल्या असतात, अतिशय उच्च तापमानावर हे तेल काढलेलं असतं, त्यामुळे त्यातले बरेच न्यूट्रियंट्स नष्ट होऊन जातात. विशेषतः आवश्यक असलेले मिनरल्स जसं झिंक किंवा व्हिटॅमिन E या प्रोसेसमध्ये नष्ट होतात. शिवाय रिफाइंड तेलात अनेक केमिकल्स ऍड करावे लागतात. मात्र हेच जेव्हा घाण्यावर बदाम तेल काढलं जातं तेव्हा ते तापवलं जात नाही, त्यामुळे सगळे पोषक घटक असतात ते सुरक्षित राहतात आणि याच्यामध्ये काही केमिकल्स नसतातच. म्हणून मी प्रत्येक तेलाच्या बाबतीत नेहमी सांगत असते की घाण्यावरचं म्हणजेच कोल्ड प्रेस्ड ऑइल्स वापरायला हवीत. मग ते पोटातून घेण्यासाठी असो किंवा लावण्यासाठी, दोन्ही प्रकारांसाठी घाण्यावरचं तेल सर्वोत्तम. कारण घाण्यावर तेल काढताना तापमान वापरलं जात नाही, त्यामुळे जीवनसत्व, अँटीऑक्सिडंट सुरक्षित राहतात. शिवाय बदामाच्या तेलातले जे फॅटी ऍसिड्स आहेत, फायटोन्यूट्रियंट्स आहेत, ते सुद्धा टिकून राहतात. अर्थात घाण्यावर हे तेल काढण्यासाठी सुद्धा आपण कुठलं रॉ मटेरियल वापरतो त्यावर या तेलाची क्वालिटी अवलंबून असते. बदामात सुद्धा खूप व्हरायटी येतात. किंचित कडवट असलेले बदाम स्वस्त असतात, म्हणून तेलामध्ये याची भेसळ होण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून स्वतः खात्रीशीर बदाम देऊन घाण्यावर तेल गाळून घेणं हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन. पण हा प्रॅक्टिकली सगळ्यांना शक्य नाही, म्हणूनच अर्हम आयुर्वेदनं तुमच्यासाठी असा ऑप्शन उपलब्ध केला आहे. मी स्वतःच्या सुपरविजन खाली अगदी उच्च दर्जाचे जे स्वीट आल्मंड असतात ते देऊन लाकडी घाण्यावर हे तेल बनवून घेते. बदामाच्या तेलाचे फायदे असंख्य आहेत. ते पोटातून घेतल्यावर कुठल्या कुठल्या विकारांमध्ये उपयोग होतो याविषयी आपण ऑलरेडी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. विशेषतः जेव्हा सध्या तुपाची खात्रीच राहिली नाही तेव्हा तुपाऐवजी मी हे तेल वापरण्याचा सल्ला देते. अगदी शुद्ध तुपा इतकेच गुण या तेलाने सुद्धा दिसतात. आता हे तेल स्किन साठी कसं वापरायचं, तर पहिलं, रात्री झोपताना हलका मसाज करायचा. साधारण 5 ते 10 मिनिटे चेहरा, मान अशा भागांवर याचा मसाज करायचा. यामुळे रात्रभर त्वचेला एक छान नरिशमेंट मिळेल आणि सकाळपर्यंत एक मस्त ग्लो येईल त्वचेवर. अगदी 5 ते 7 थेंब सुद्धा या तेलाचे पुरेसे आहेत. वर्षभर कुठल्याही ऋतूमध्ये आपण हे लावू शकतो. फक्त 21 दिवस सलग रोज रात्री हे चेहऱ्यावर लावून पहा. याला कॉस्मेटिक भाषेत ड्राय ऑइल म्हणतात. म्हणजे काय, तर हे चेहऱ्याच्या त्वचेमध्ये लगेच ऍब्सॉर्ब होणारं ऑइल आहे. याचा एक चिकटपणा किंवा तेलकटपणा जाणवत नाही, त्यामुळे चेहऱ्यासाठी अगदी आयडियल आहे. मी तर तुम्हाला सांगते की आधी एक फोटो काढा आणि 21 दिवसानंतर एक फोटो काढा. तुम्हाला आज तुमच्या चेहऱ्यामध्ये किती फरक जाणवतो किंवा किती ग्लो येतो त्याचा तुम्ही अनुभव घेऊनच पहा. आता या तेलाची ऑर्डर कशी द्यायची ते तर अर्हम आयुर्वेदच्या नियमित प्रेक्षकांना माहित आहेच, कारण रोज असंख्य प्रेक्षक वेगवेगळ्या प्रॉडक्टची ऑर्डर भरभरून देत असतात. आपल्या अर्हम प्रॉडक्टचा कॅटलॉग पण आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. शिवाय तुमच्याकडे हा व्हॉट्सअप नंबरही आहे.
त्यावर फक्त एक मेसेज करून तुम्ही हे प्युअर कोल्ड प्रेस्ड स्वीट आल्मंड ऑइल ऑर्डर करू शकता. आणि सध्या याच्यावर एक एक्साइटिंग ऑफर सुद्धा चालू आहे. आल्मंड ऑइलच्या 100 ml बॉटलवर हा अरहम फेस पॅक फ्री आहे. रात्री झोपण्यापूर्वी आल्मंड ऑइल लावा आणि सकाळी आंघोळीपूर्वी साधारण अर्धा चमचा फेस पॅक तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही दूध, पाणी किंवा दह्याबरोबर मिक्स करून लावा. फक्त 7 ते 8 मिनिटे हा फेस पॅक लावून ठेवा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकायचा. हे दोन्ही प्रॉडक्ट्स 21 दिवस सलग वापरा आणि तुमच्या स्किन केअर लाईक बूस्ट द्या. तर हा झाला त्याचा पहिला फायदा. दुसरा बदाम तेलाचा फायदा म्हणजे नैसर्गिक मेकअप रिमूव्हर आहे. त्यासाठी कापसावर थोडंसं तेल घेऊन डोळ्यांच्या आसपास किंवा पूर्ण चेहऱ्यावर हलकंच रब करायचं. याने खूप छान क्लिन्झिंग होतं, मेकअप निघून जातो आणि शिवाय त्वचा नरिशमेंट सुद्धा होतं त्वचेला. कुठल्याही क्लिन्झर पेक्षा हे बेस्ट आहे, कारण हे नॅचरल आहे, जेंटल आहे आणि यामध्ये कुठलीच केमिकल्स नाहीत. तिसरा याचा उपयोग म्हणजे केसांसाठी नरिशमेंट. केसांच्या मुळावर साधारण 30 मिनिटांसाठी अगदी सावकाश याचा मसाज करायचा आणि झोपून जायचं. केस खूप छान होतात, स्काल्प छान होते, केसांच्या मुळांना पोषण मिळतं, त्यामुळे खूप छान ग्लो येतो. तुम्ही आठवडाभर कुठलंही हेअर ऑइल वापरा, पण आठवड्यातनं किमान एकदा तुम्ही केसांना बदाम तेल लावून पाहाच. याने झोप सुद्धा खूप छान येईल. याचा फायदा नंबर 4 म्हणजे नखांचं पोषण. बऱ्याच जणांना नख तुटण्याची किंवा काळपट पिवळसर पडण्याची एक समस्या असते. तर झोपण्यापूर्वी तुम्ही नखांवर किंवा क्युटिकल्सवर हे लावून ठेवा. त्यामुळे नख स्ट्रॉंग होतात आणि तुटण्यापासून सुद्धा वाचतात. याचा फायदा नंबर 5 ते म्हणजे नस्य. चेहऱ्याच्या त्वचेसाठी या तेलाचं नस्य रोज रात्री झोपताना सगळ्यांनीच करायला हवं. अर्थात नस्य केल्यामुळे ब्रेन फंक्शन्सना खूप फायदा मिळतो, जसं स्मरणशक्ती, एकाग्रता. शिवाय केसांना फायदा होतो, डोळ्यांना होतो आणि चेहऱ्याच्या त्वचेला सुद्धा. म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 थेंब शुद्ध आल्मंड ऑइल दोन्ही नाकपुड्यांमध्ये सगळ्यांनी टाकायला हवं. तर निसर्गानं आपल्याला बदामाच्या रूपात एक खूप छान भेट दिली आहे. या तेलाचा योग्य वापर करून फक्त त्वचाच चमकदार होत नाही, तर एकूण आरोग्यात सुद्धा खूप सुधारणा होते. याचा एक आणखी महत्वाचा गुणधर्म आहे, तो म्हणजे हायपो ॲलर्जिक. म्हणजे काय, तर सगळ्या प्रकारच्या स्किन टाईपसाठी हे सुटेबल आहे. तुमची स्किन अगदी सेन्सिटिव्ह असली तरीही या तेलाची ॲलर्जी होत नाही. म्हणून कॉस्मेटिक्सच्या जगतामध्ये हे अगदी सुप्रसिद्ध किंवा लोकप्रिय असलेलं तेल आहे. याचा आणखी एक महत्वाचा गुणधर्म म्हणजे याचं शेल्फ लाईफ म्हणजे टिकाऊपणा सुद्धा चांगला असतो. जवळजवळ 1 वर्ष हे खराब न होता टिकू शकतं. म्हणून बऱ्याच कॉस्मेटिक प्रॉडक्ट्समध्ये याला प्रेफरन्स दिला जातो. इतर जी नैसर्गिक तेल आहेत त्यांचा थोडा वास येऊ शकतो. विशेषतः आपण जेव्हा घाण्यावर काढलेलं तेल असतं कोल्ड प्रेस्ड, त्याच्यामध्ये कुठले केमिकल्स नाहीत, प्रिझर्वेटिव्ह नाहीत, त्यामुळे ते खराब होण्याची शक्यता असते. पण बदाम तेल कुठल्याही केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह शिवाय 1 वर्ष सहज टिकून राहतं. तर असं हे सौम्य, स्निग्ध, व्हिटॅमिन ईचं पॉवर हाऊस असलेलं आणि त्वचेसाठी अमृतासारखं पोषण देणारं बदाम तेल आणि त्याचे असंख्य फायदे. किमान 21 दिवस हे वापरून पहा. आपला कॉम्बो पॅक वापरा आणि हे 21 दिवसांचं ग्लोईंग फेस चॅलेंज कोण कोण घेणार ते कमेंट्समध्ये नक्की लिहा. तुमचं नाव, तुमच्या शहराचं नाव लिहायला विसरू नका बरं का. आणि तुम्हाला याचा काय अनुभव आला तेही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला या सुंदर त्वचेसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.